उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अपघातानंतर अनेकांनी शंका व्यक्त केल्या, त्यावरून बरंच राजकारणही रंगलं। मात्र आज रोहित पवारांनी जी पत्रकार परिषद घेतली त्यातून जे आरोप केले त्यांनी या शंकांना आणखी बळ दिले। त्यांनी अनेक खळबळजनक आरोप केलेत, तर त्याचाच आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट पाहूयात। आमदार रोहित पवारांनी आज एक पत्रकार परिषद घेतली आणि राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा जोरदार खळबळ माजली। उपमुख्यमंत्री अजित पवारांना अपघात नाही तर 100% घातच होता असा थेट आरोप रोहित पवारांनी केलाय आणि तसे पुरावे देत एक प्रेझेंटेशन ही त्यांनी दिले। ह्याचा जो हँडलर आहे, आता तो कोण आहे आपल्याला शोधावा लागणार आहे। त्याचं फार वजन आहे एअरपोर्टवर, तो म्हणेल तसं तिथं काम केलं जातं असं माझं मत आहे। ही कंपनी कोणाची आपल्याला बघायला, एक कंपनीचा डायरेक्टर जो आहे तो पतंजली कंपनीमध्ये सुद्धा डायरेक्टर असं आम्हाला कळालं, पण आम्ही खूप खोलात गेलो असं नाही। ज्याला कोणाला बघायचं असेल ना तर ह्या ज्या इन्व्हेस्टिगेशन एजन्सीज आहेत त्यांनी सुद्धा एरोकडे लक्ष देण्याची जरूरत आहे। आता पुढे जाऊन तुम्हाला सांगतो त्या ग्रुपवर काय चर्चा झाली, पुढे आता हा प्रश्न आहे, घातपात आहे का? मला सुद्धा शंका आहे की कदाचित हे घातपात असू शकतं। तर त्यांनी पायलट आणि VSR कंपनीवर आरोपांची चौफेर बौछार केली आहे। ऐनवेळी पायलट का बदलले गेले, तसंच एवढ्या सकाळी पायलट कोणत्या वाहतूक कोंडीत अडकले होते, असे अनेक सवाल रोहित पवारांनी केलेत। क्लिअरन्स इंजिनियरला पकडलं पाहिजे, त्याशी चर्चा केली पाहिजे, क्वालिटी इंजिनियरशी बोललं गेलं पाहिजे, मेंटेनन्स इंजिनियरशी त्याच्यामध्ये बोललं पाहिजे। आणि हे सर्व नियमाचं उल्लंघन जर या कंपनीकडनं त्या ठिकाणी झालं पाहिजे तर या व्यक्तीवर कारवाई होणं आणि मनुष्यबळाचा गुन्हा या कंपनीच्या मालकांवर होणं अतिशय महत्वाचं आहे असं आमचं त्या ठिकाणी मत आहे। त्यानंतर EASA ने कंपनीला TCO परवाना सुरक्षेच्या कारणामुळे जर कॅन्सल केला असेल तर त्याला काही ना काही कारण आहे। तर विमानात इंधन ठेवलं होतं का? कंपनी पैसे वाचवण्यासाठी विमानात इंधन ठेवून फिरत होती का, असं म्हणत त्यांनी कंपनीलाही घेरले। EASA ही जी युरोपियन कंपनी त्यांनी ऑलरेडी एक कॉपी DGCA ला पाठवलेली आहे। त्यामुळे DGCA ला मला विचारायचंय की ही कॉपी तुमच्याकडे येऊन सुद्धा तुमच्याकडे ती दिल्या गेल्यानंतर सुद्धा तुम्ही VSR ला का ऑपरेटिंग टर्म्स मध्ये ठेवलं, का त्याचा तुम्ही परवाना रद्द नाही केला, असा प्रश्न एक पुतण्या ज्यांनी काकाला त्या ठिकाणी घालवलेला आहे त्याचा, त्या पुतण्याचा आणि एका कार्यकर्त्याचा त्या ठिकाणी आमचा प्रश्न आहे। आणि एवढं मोठं घात असून सुद्धा आता सुद्धा मुख्यमंत्री आणि दुसरे उपमुख्यमंत्री आणि बाकी नेते अजून सुद्धा VSR कंपनीच्या माध्यमातून ट्रॅव्हल करतायत, विमानातून त्या ठिकाणी ते जात आहेत, हे अतिशय घातक आहे। त्यामुळे या बाबतीची नोंद सरकारने घेणं फार महत्वाचं आहे। आता एवढ्या मोठ्या अपघातानंतर या कंपनीवर नेमकं कोण मेहरबान आहे, या कंपनीची उड्डाणं नेमकी सुरू कशी आहेत, यांची उड्डाणं बंद का केली नाहीत, असे अनेक सवाल रोहित पवारांनी केलेत। खरंच विमानाला कुणी हात लावला होता का, चेकिंग झालं होतं का, हे सगळं तिथं बघण्याची आपल्या सर्वांना जरूरत आहे। आणि विमानाचा हेवी बेस मेंटेनन्स हा कधी केला, कसा केला, काय केला, त्याला विमान कंपनीने सुद्धा शेड्यूल दिला असता आणि त्या शेड्यूल प्रमाणेच आपल्याला मेंटेनन्स हा करावा लागतो। ते झालं होतं का, त्याचा रिपोर्ट कुठे आहे? आणि हे रिपोर्ट का मागतोय, कारण का हे जे VSR कंपनी आहे त्या VSR कंपनीमध्ये अनेक एक्स DGCA चे लोक काम करतात, नाही तर त्यांचे कन्सल्टंट आहेत। त्यामुळे आम्हाला भीती अशी आहे की आतापर्यंत गेल्या 13-14 दिवसामध्ये काहीच झालं नाही, फक्त CCTV गोळा केलेले आहेत, बाकी ह्यांनी अजून सुद्धा रिसर्च नाही तर इन्व्हेस्टिगेशन काही झालेलं नाही। आणि असं जर टाइमपास करत राहिले तर मग हे सगळं मॅन्युप्युलेट केलं जाऊ शकतं, हे सगळे खोटे रिपोर्ट हे केले जाऊ शकतात। त्यामुळे रिपोर्टवर फक्त विश्वास ठेवून चालणार नाही, सगळे CCTV आपल्याला त्या ठिकाणी बघावं लागतील। एवढंच नाही तर विमान चेक करणाऱ्या कर्मचाऱ्यांची चौकशी करावी लागणार आहे। विमान अपघाताचे केवळ CCTV फुटेज चेक करून चालणार नाही, इतर सर्व CCTV फुटेज चेक करावे लागतील। टेक ऑफ पूर्वी विमान चेक केलं होतं का? गेल्या 13 ते 14 दिवसात काहीच तपास झाला नाही, असे धक्कादायक आरोप रोहित पवारांनी केलेत। त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून अमोल मिटकरी आणि विरोधी पक्षातील इतर नेते जे सवाल करत होते त्यांच्या 2 पाऊल पुढे जाऊन रोहित पवारांनी आरोपांचं वादळ उठवले। आता रोहित पवारांच्या या आरोपांवर विमान कंपनी आणि सरकार काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट LS मराठी।